धन्यवाद रोशनजी संदेश सर। सेकंड राऊंडचा पहिला सामना पुढे एकदा आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आमच्या मंचावरील उपस्थित मान्यवरांचं स्वागत आहे। सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे। पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय आक्रमण करत असताना मयूर मारच्या बॅट मधून बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला। धावा इथे मिळतील 4। या दोन टीम मध्ये चालू असलेला विद्यमान सामना आपण पाहतो मैदानाच्या मध्ये। षटक क्रमांक पहिलं चालू आहे मंगेश भुईर अर्थातच मागी हा गोलंदाज आपण पाहतोय। त्याच्या विरोधात आक्रमण करत असताना आपण पाहतो लीडिंग एज फलंदाज होईल बाद। पडता बॉल लागेल मयूरला। पहिला धक्का लागेल असताना टीम जय हनुमान एरन्स टीमला फलंदाज बाद। चौकार आला आणि त्यानंतर लगेचच मयूरला हा फटका खेळण्यासाठी भाग पाडला तो गोलंदाज मंगेश भुईरने। आणि अगदी आपण पाहिलं तर टॉप एज लागत असताना पाठीमागे टिपण आता लायसेल। सलग लागोपाठचे 3 चौकार सलग लागोपाठचे 3 षटकार एरनझाड संघाच्या कोणत्याही खेळाडूने लगावले तर आदरणीय नयनजी बोराडे यांच्या वतीने रोख रक्कम ₹3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। एरनझाड संघ म्हटला तर तुम्हाला बक्षिसांची खैरात पाहायला मिळते। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अनेक पारितोषिक या संघावरती लावण्यात आले, ज्यामध्ये मयूरजी मेहर जे विद्यमान शाखा प्रमुख आहेत त्यांच्या वतीने संपूर्ण संघाला 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। संघ विजय झाल्यानंतर शेवटच्या अंतिम षटकारासाठी निखिल मेहर यांच्या वतीने 500 रुपये, बाळू बोराडे यांच्या वतीने 1000 रुपये असे एकंदरीत 1500 रुपयाचं पारितोषिक तिथे देखील देण्यात आलं। गोलंदाजच्या ठिकाणी मंगेश भुईरला मिळते पहिली सफलता। खोलवर टप्प्याचा बॉल भन्नाट वेग संभ्रमात टाकणारा चेंडू होता। अचंबित करून गेलेला हा चेंडू आपण पाहतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। स्ट्राइक एंडला फलंदाज प्रसाद मात्रे आणि त्याच्या विरोधात टाकण्यात आलेला हा चेंडू आपण पाहिला। अगदी मी तर म्हणेन स्पॉट कडे पाहत राहिलेत प्रसाद मात्रे आणि इथून हा चेंडू आलाय डॉट। धाबा संख्या स्थिर आपण आता पाहतोय 4 या अंकावरती। पहिले षटक फुल टॉस लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय प्रसाद मात्रेच्या बॅट मधून आपण पाहतोय। बॉल चाललाय स्वर्गीय दाजी बेंडू भोईर स्टँड मध्ये। सलग आपण जर पाहिला तर या षटकात आणखी दा फलकावरती अद्य वृद्धिंगत होत असताना 10 या अंकावरती ओव्हर द विकेट। पुढे एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता। शॉट ऑफ प्लेन चेंडू गुड लेंथ वरून अगदी थोडासा टेक ऑफ झाला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल आला। धावा संख्या स्थिर आपण पाहतो। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मंगेश भोईरच्या विरोधात एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, एक षटकार देखील पाहिला। त्यानंतर मंगेश भोईरने घेतलेली एक विकेट देखील पाहिली आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट या षटकातील आपण पाहिलेत। असा हा गोलंदाज आपण पाहतोय, म्हणजे सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या। गोलंदाज सज्ज अंतिम बॉल मध्ये यावेळेस कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय। फक्त दिशा दिली आहे पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमा पार। धावा इथे क्रिकेट संघ एरनझाडला या 4। संघाला सपोर्ट करण्यासाठी आमच्या मंचावरती आदरणीय आगरी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय पंकजी लक्ष्मण मेहर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच गावचे पोलीस पटेल आदरणीय जितेंद्र मेहर असतील, त्यानंतर समीरजी मेहर आणि
त्यांच्या साथीनं देवेंद्र मेहर हे नामांकित युवा उद्योजक आहेत, यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू आणि थेट जाऊया वाच्या दिशेने। पहिले षटक कंप्लीट झाले। पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 1/14। जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड प्रथम बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर आपल्या बाटीला बॅटिंग आली आहे आणि आता आपण पाहतो त्याच्यावरती हा खेळ चालू आहे। पहिलं षटक कंप्लीट झालं, आक्रमण झालं मंगेश भोईर वरती आणि आता प्रति षटकामागे किती धावा बनवण्याचा प्रयत्न टीम एरंजाड करेल की इथे धावा रोखण्याचा प्रयत्न या आपल्या घरच्या मैदानावरती जय हनुमान ढोके करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। सामना अत्यंत महत्त्वाचा आहे। डू ऑर डाय ची मॅच तुम्ही पाहताय। मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये कायम टिकेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र इथून काढता पाय घ्यावा लागेल। षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज रवींद्र भोईर बॉलिंग टाकवरती सज्ज होतात आणि स्ट्रायकिंगला सनी राणे बॅटिंग साठी सज्ज। लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर द विकेटने षटक हाताळलं जाईल। गोलंदाज रवी भोईर ड्राइव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट। एक धाव कंप्लीट झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा कॉल देखील झालाय, परंतु या 2 धावा सहजपणे मिळतात। सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे। मैदानाच्या आतमध्ये तसा प्रयत्न सनी राणेचा आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये चौकार षटकार आलेत, 14 धावा जरूर एकवटल्या गेल्या, परंतु आता सिंगल डबलला प्राधान्य का दिलं जाते? कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे। ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना मुंबईची लाईफ लाईन ही मुंबईची लोकल असते, त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल डबल असते आणि त्या सिंगल डबल वरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जाते। आता पहिल्या बॉल वरती सेन्सिबल क्रिकेटने या 2 धावा एकवटल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईन चांगली आहे, कॉट बिहाइंडच्या रूपाने परतावा लागेल। एस सिटीचं OUT फलंदाज होईल बाद बहिर मेहर नंतर सनी राणेला परतावा लागेल। आणखीन एक विकेटचं पतन, दुसरा टीम एरंजाड संघाला। एकंदरीत 16 वरती लागणारा हा दुसरा धक्का होता। म्हटलं जाताना आयुष्यात क्षेत्र कोणते असू दे, कष्ट तुमचे प्रामाणिक आणि दमदार असतील ना तर यशाला मात्र पर्याय उरत नाहीये। मैदानाच्या आतमध्ये तसा काही खेळ करावा लागेल। दोन्ही संघ एकाच नावाने खेळतात, एका बाजूला जय हनुमान ढोके तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान एरंजाड। बजरंग बलीच्या आशीर्वादाने 2 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। आमने सामने ही लढत आपल्याला पाहायला मिळते। निमित्त फक्त एकच, आमदार चषक 2024 चे शानदार पर्व तुम्ही पाहता त्या ढोके नगरीमध्ये चालू असलेली 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहणार आहोत। गोलंदाज सज्ज रवी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती। यावेळेस कोलवट टप्प्याचा बॉल ओव्हर पिच होता, त्याला पाठवलंय लॉंग ऑफ वरून सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे। ए बन क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहतोय। अविनाश राणेच्या बॅट मधून आल्या षटकार दाखवलाय। बिग प्रतिस्पर्धी संघाला देत असताना फुल टॉस बॉल दिशा दिली आहे। बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतात अनिकेत। इथे मात्र चेंडू अडवण्यात येईल आणि तोपर्यंत 2 धावांचा अवधी तो टीम एरंजाड संघाच्या या फलंदाजांकडे होता। अविनाश राणे आणि त्याच्या साथीने प्रसाद म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न ते करतील या मॅच मध्ये। शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये मला काय हवं, जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये होईल टीम एरंजाड संघाच्या वतीनं। यावेळेस ऑन साइडला आपण पाहतो लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट चेंडू चालला डीप मध्ये, तोपर्यंत वळती सिंगल धाव रवी भोईरच्या विरोधात। या ठिकाणी आपण पाहतो एक षटकार आली, एक दुहेरी धाव, या सर्वांना एक सिंगल धाव। धाव फलकावरती 25 वरती पोहोचल्या। या दरम्यान आदरणीय नयनजी मुठे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते। सहर्ष मनपूर्वक स्वागत। भारतीय जनता पार्टीचं आणखीन एक उमद नेतृत्व, युवा नेतृत्व आपण पाहतो। आदरणीय नयनजी जयवंत मुठे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे। सहर्ष मनपूर्वक स्वागत।
आमदार चषक तुम्ही पाहतायत आदरणीय हेमंत भोईर साहेब आणि आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आमदार चषक 2024 चे शानदार पर्व आहे। षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न झाले आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत प्रथम बॅटिंग करत असताना एरनझाड संघ 2 बाद 26 धावा। चांगलं क्रिकेट, तंत्रशुद्ध गोलंदाजी, तंत्रशुद्ध बॅटिंग देखील आपण पाहतोय। दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत आणि दोन्ही संघ आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील। एकाच विभागातून अगदी बदलापूर पश्चिम या विभागातून बिलॉंग करणारे 2 संघ आपण पाहतोय। एका बाजूला स्थानिक संघ आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या आखेच्या अंतरावरती असणारा जे हनुमान एरंजाड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। 26 धावा धावफलकावरती आहेत। 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन केली आहे। 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट बॅटिंग करत असताना एरंजाड संघाचं पाहायला मिळालंय। जरी 2 फलंदाज त्यांनी गमावलेत तरी धावत संख्या अगदी मजबूत स्थितीमध्ये आहे। रुपेश भोईर षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतो चेंडूला उचललाय ऑन साइडला आपण पाहतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार लॉंग ऑन सीमारेषे बाहेर आणखीन एक दर्जेदार बिग हिट षटकार। विनाश राणीच्या बाट मधून जो षटकार आला ना त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते आमचे अध्यक्ष आगरी युवा फाउंडेशनचे आदरणीय पंकजी लक्ष्मण मेहर साहेब यांच्या वतीनं सामना संपल्यानंतर ते 500 रुपयाचं पारितोषिक त्याला देऊन सन्मानित केला जाईल। फटका अप्रतिम होता अभिनाशचा, ताकद भरपूर त्याने झोकली आणि तो फटका पाहायला मिळाला। यानंतर प्रसाद मात्रीच्या बाट मधून देखील एक षटकार आला। धावा संख्येला आकार देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये ते करतायत। यावेळेस आपण पाहतो सॉफ्ट हँडने फक्त दिशा दिली, लॉंग ऑफला चाललाय शतरक्षक रवी भोईर वेगाने येतात। दुसरा धावेचा कॉल आणि या 2 धावा सहजने मिळतात। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावा कशा का होईना परंतु क्रिकेट या खेळामध्ये धावांना फार महत्व आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि त्या धावांसाठी चालू असलेली धावपळ एकेका धावेला फार महत्व आहे। जरी सोन्याचा भाव कमी जास्त होत असेल परंतु इथे क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे। एका धावेने सामना गमवावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत ज्या मॅचेस आपण पाहिलेत अगदी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारे या मॅचेस या ठिकाणी रंगतायत। ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडूला उचलले क्षेत्ररक्षक अनिकेत येतात झेल घेण्याचा प्रयत्न वड कॅच फलंदाज होईल बाद। मी मगाशी सांगितलंय अगदी कमी वयाचा हा खेळाडू आहे परंतु कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये स्थान त्याने निश्चित केलंय असा अनिकेत भोईरला आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद। धक्का क्रमांक 30 लागलाय टीम एरनझाडला। प्रसाद मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन। लागलाय 36 वरती अद्याप आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 13ची सरासरी पाहिल्या। मैदानाच्या आतमध्ये येतात चंदू मेहर जे संघाचे तारणहार आहेत, संघाचे आधारस्तंभ आहेत आणि ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय ते चंदू मेहर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। संघाची धावा संख्या 36 आहे। तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। या षटकातील आपण पाहिलं तर आम्हाला जय भोईर माहिती देत आहेत की 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत। स्टील 2 टू गो। रुपेश भोईर और द विकेट ने फटका यावेळेस हा देखील फसलाय। क्षेत्ररक्षक येतात जज करतायत आणि इथे आपण पाहिलं तर मंगेश भोईर अगोदरच पुढे सरसावले। 2 धावा इथे जरूर मिळतील। अगदी आपण पाहतो निकेत आणि मंगेश या 2 खेळाडूंमध्ये तालमेल पाहायला मिळाला नाहीये आणि 2 खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू या ठिकाणी लँड झालाय। 2 धावा मिळतील। चंद्रकांत मेहरला असं वाटलं होतं की हा फटका फसलाय आणि अगदी आपण पाहिलं तर थोडेसे ते थांबले आणि त्यानंतर 2 धावा
एकवटत असताना षटक क्रमांक 3 ची या ठिकाणी घोषणा होती। हा देखील षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा संख्या धाव फलकावरती 38 धावा। षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालाय। 4 षटकांचे मॅच तुम्ही पाहताय। धावा संख्या धाव फलकावरती 38। प्रथम बॅटिंग करत असताना जर्मन एरनजाड टीम बॅटिंग करतीये। एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा संघ या घरच्या क्रीडा नगरीमध्ये मगाशी आवर्जून उल्लेख केला तो रोशन संते सरांनी की ऑस्ट्रेलियामध्ये हरवणं कठीण आहे, भारताला भारतामध्ये हरवणं कठीण आहे आणि ढोके संघाला ढोकेमध्ये हरवणं कठीण आहे। परंतु एरनजाड संघाचा आता कस लागलाय की या मॅच मध्ये जास्तीत जास्त पकड मजबूत करण्याचा प्रयत्न ते करतील। 3 षटकामध्ये 38 धावा आल्यात आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाज चंद्रकांत मेहर आणि त्याच्या साथीने अविनाश राणेचा राहील। गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात। अंतिम षटकामध्ये कविदास भोईर आदरणीय नयनजी मुठी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले। सहर्ष मनपूर्वक स्वागत। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडू मध्ये आता किती धावा जमवल्या जातील। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत। अत्यंत चांगले बॅटिंग करते टीम एरनजाड। अद्यापपर्यंत 3 फलंदाजांनी गमावलेत परंतु धावा संख्येचा ओघ आपण पाहिला तर अत्यंत चांगला आहे। कविदास भोईरचा हा बॉल यावेळेस आपण पाहतो आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग झाला। पंच आमच्याकडे वळतात कुणाल पेनकर सर एस इट इज अ वाईड बॉल। अवांतर धावी ते मिळते। या अवांतर धावेने संघाची धावा संख्या 39 वरती पोहोचली आहे। 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील। प्रेक्षक वर्ग आपण पाहतो या मॅचचा आनंद घेत असताना आखो टप्पाचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेन पडल्यानंतर जणू काही खांद्या जवळून चाललेला हा बॉल आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू आलाय आणि अक्षरशः थांबवण्यामध्ये आता यशस्वी होतोय गोलंदाज कविदास भोईर। पहिली अतिरिक्त धाव मिळाली एरनजाड संघाला। त्यानंतर डॉट बॉल आलाय। 5 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे। किमान डगआउट मध्ये ही शांतता पसरली आहे की 10 ते 12 ते 15 धावा या षटकामध्ये आल्या पाहिजेत। हाच प्रयत्न करावा लागेल। इथे आपण दिशा दिली आहे। पाठीमागे बॉल चाललाय आणि एक सिंगल धाव मिळते। बॅटला स्पर्श करून शॉर्ट फायर लेग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला। तिथे मिळाली एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या 40 वरती पोहोचली आहे। चांगली स्थिती 45 ते 50 धावा जरी झाल्या तरी एक फायटिंग टोटल बनवू शकते परंतु ढोके संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय द्वितीय सत्रामध्ये एक चांगली कामगिरी करेल यात मात्र शंका नाही आहे कारण आपल्या घरच्या मैदानावरती हा संघ खेळतोय। चांगला प्रयत्न याही संघाचा राहील। गोलंदाज जय कविदास ड्राइव्ह करत असताना खोलवर टप्प्याचा बॉल होता अक्षरशः खोदलाय। दुसरा धावेचा प्रयत्न आहे। फेकी थोडीशी खरा पाहायला मिळतीये आणि ते 2 धावा जरूर एकवटल्या जात आहेत। किती वेगाने निके चेंडूवरती आले। अगदी आपण पाहिलं चेंडूला उचलला गॅदर केला फेकी सुरेख पाहायला मिळाली परंतु थोडीशी वाईड होती आणि तिथे 2 धावा सहजने एकवटण्यात आल्या। गोलंदाज कविदास यावेळेस ओव्हर पिच बॉल गॅप मधून ढकलण्यात आलाय। बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर। रक्षक सज्जत रवी भोईर चेंडू अडवतील तोपर्यंत 2 धावा मिळतात। धावा कशा का होईना धावा येणं गरजेचं आहे। चंद्रकांत मेहरला माहिती आहे सामना 4 षटकांचा आहे आणि या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम एरनजाडचा आहे।
आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो 48 वरती पोहोचलाय. शेवटचा अंतिम बॉल आणि या शेवटच्या अंतिम बॉल नंतर या मॅचचं टार्गेट सेट केलं जाईल. पुनश्च एकदा आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना कब पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव तिथे मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी होईल बाद अविनाश राणे आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 49 वरती पोहोचली आहे आणि 24 बॉल 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. टीम जय हनुमान ढोके संघासमोर. स्तंभ अगदी संघाला सातत्याने वेळोवेळी साथ देणारे आमचे अमोलजी भोईर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. या अमोल आपण आपल्या शुभास्य करूया एक विशेष सन्मान. आदरणीय नयनजी मुठे साहेब यांच्या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. मी विनंती करेन अमोलजी भोईर साहेबांना याच गावचे युवा उद्योजक आहेत यांच्या शुभास्य आपण करूया लगेचच. आदरणीय नयनजी मुठे साहेब भारतीय जनता पार्टीचं एक उमदं नेतृत्व अगदी आपण पाहतो भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे आदरणीय नयनजी मुठे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करू. या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक 2024 मध्ये 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. या सन्मान आमचे देवा भोईर या बातचा आनंद घेत असताना आपण पाहतो संघाला ते लीड करतात. ठाणे बँकेचे संचालक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आता तुम्हाला इन ऍक्शन मध्ये देखील ते पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे 50 धावांचं लक्ष या धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम जय हनुमान ढोके की या धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज असेल जय हनुमान एरनसार हे ऐकण्यासाठी पुनश्च एकदा आपण पाहणार आहोत. कमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. हा विशेष सन्मान आमच्या मुख्य मंचावरती होत असताना नयनजी मुठे साहेबांचा आणि लगेच कमेंट बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका. एकत्र पाहत राहा आमदार चषक 2024. कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करू. ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवली आदरणीय आमच्या रोशनजी संते सर यांना. धन्यवाद. गावदेवी आंबेशिव आणि एरंजाड मोहपाडा या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. टॉस साठी दोन्ही कॅप्टन आपण या.
हॅलो. टार्गेट आहे 50 धावांचं या मॅच मध्ये. जय हनुमान ढोके या टीम समोर. गावदेवी आंबेशिव आणि एरंजाड मोहपाडा या दोन संघांमध्ये असेल यापुढील सामना. 50 धावांचं लक्ष्य आहे. नामदेव गायकर आपटी गावचे समाजसेवक उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडून सुवर्ण संधी आहे ढोके टीमला सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ ड्राईव्हचा फटका आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. दोन्ही संघटना किती उपस्थित आहेत आपण टॉस करूया. पंकज मेहर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच गावदेवी आंबेशिव आणि एरंजाड मोहपाडा या दोन संघांमध्ये. गोलंदाज आहेत ललित. यावेळेस फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते फार वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. प्रदीप भोईर आणि मंगेश भोईर हे दोन बंधू मैदानावरती आहेत. टॉस जिंकले आंबेशिव या टीमने आणि बॅटिंग स्वीकारली कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे त्यामुळे एक धाडसी निर्णय घेतलाय. धावसंख्या 3. 50 धाव बनवायचे आहेत. 12.50च्या सरासरीने प्रति षटकामागे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज ललित या पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. स्ट्रायकिंगला फलंदाज मंगेश. फुल टॉस चेंडू आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. जय हनुमान ढोके या संघाने जिथे बनवायचे आहेत ढोके संघाला 50 धावा 4 षटकांमध्ये. ढोके संघाचे प्रेक्षक पाठीराखे समर्थक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक आणि चंद्रकांत होते मिडॉनला आणि चंद्रकांतने हा झेल सोडलाय. बघा बाईकची चावी हरवली. कोणाला सापडली तर आपण आणून द्यायची आहे. आंबेशिव टीमच्या खेळाडूची आहे चावी हरवलेली आहे. कोणाला सापडली तर आपण प्रामाणिकपणे आणून द्यायचे आहे. आदित्य चव्हाण देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपटीकर चषकाचं आयोजन आहे 23 जानेवारी ते 26 जानेवारी. सचिन दादा शिसवे असतील नंदकुमार शिसवे असतील यांच्या माध्यमातून आपटीकर चषकाचं दमदार आयोजन. यावेळेस चांगला स्ट्रोक आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 7. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 43 धावांची गरज जय हनुमान ढोके या टीमला. शिंदे साहेब, पंकज मेहर, जितेंद्र मेहर, देवेंद्र मेहर आणि समीर मेहर साहेबांचे देखील विशेष आभार. नयन मुठे साहेबांचे देखील विशेष आभार. आपला अमूल्य वेळ दिला दादा या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी नयन मुठे यांचे देखील विशेष आभार.
43 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. स्ट्राइक इनला फलंदाज रन मशीन प्रदीप भोईर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. डाऊन दी बॉल टिपलाय जेल आणि समाप्त होतोय. फलंदाज प्रदीप भोईरचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का. जय हनुमान ढोके संघाला. प्रदीप एरंजड गावचे शाखा प्रमुख मयूरजी मेहेर साहेबांकडून सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. जय हनुमान एरंजाड या टीम साठी ही सुवर्ण संधी आहे. सकाळी पहिला सामना नक्की जिंकला त्याबद्दल देखील 5000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलं होतं एरंजाड या संघाला. अंतिम चेंडूवरती कल्पेशने गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिला होता. रुपेश भोईर नवीन फलंदाज आहेत. लॉब केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे स्क्रीन समोर. खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. रुपेश भोईर बॅक टू द पवेलियन. फूट वरती आलाय. न्यू बॅट्समन येतोय रवी भोईर. चौथ्या क्रमांकावरती आघाडीचे 2 फलंदाज गमावलेत. प्रदीप भोईर आणि रुपेश बाद झालाय स्वस्तामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. चांगली गोलंदाजी होते सनीच्या माध्यमातून या षटकामध्ये. सनी कॅप्टन आहे. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली फेकी. ऑन द स्टंप फेकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकाचा विचार केला सनीने चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. एकही मोठा फटका आला नाहीये या इनिंग मध्ये ढोके टीमच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती आहे 9. आता मात्र समीकरण कठीण होत चाललंय कारण की 41 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक. 13 चेंडू आणि बनवायच्या धावा 41. क्लीन बोल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. फलंदाज रवी भोईर बॅक टू द पवेलियन.
साहिल बोराडे येत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु ऋतिकने काय एफर्ट दाखवले, धावबाची संधी आणि काय घडतं मैदानावरती. या 2 धाव पूर्ण झाल्यात. धावसंख्या 2 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एक चांगलं कॉन्टेस्ट, एक चांगलं बॅटल सुरू आहे, परंतु संघर्ष सुरू आहे. जय हनुमान ढोके या टीमचा घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर निराश केलाय. खराब कामगिरी केली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. समीकरण कठीण होत चाललंय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल ढोके या टीमवरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल एरंजाड या टीमसाठी. 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. फुलटॉस चेंडू आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. सिंगल डबलने आता मात्र काही फरक पडणार नाहीये एरंजाड टीमला. इथून मोठी फटके खेळावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल ढोके संघाला. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं. गोलंदाज साहिल बोराडेच्या माध्यमातून येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 12. ऑन साइडला ऑफ केला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय जय हनुमान ढोके टीमची. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 38 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यापुढील सामना गावदेवी आंबेशिव या टीमने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलं आहे ते म्हणजेच एरंजाड मोहोपाडे या टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय जय हनुमान एरंजाड या टीमच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का तो म्हणजेच ढोके संघाला. मंगेश भोईर बॅक टू द पवेलियन. फक्त दिशा दिली आहे. किरण देखील धावत नाहीयेत कारण की किरणला माहिती आहे आम्ही सामना सहज जिंकलाय. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय तो म्हणजे जय हनुमान एरंजाड या टीमला. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण किरण मेहर करतायत आणि मिळते एकदा या चेंडूवरती धावसंख्या
15 निराश केलंय ढोके संघाने। फुल टॉस चेंडू आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 22च्या स्वरूपात येतोय। हा चौकार नशिबाचे या 4 धावा मिळतील, परंतु आता मात्र या धावांना महत्व नाहीये या मॅच मध्ये, कारण की सामना एकतर्फी झालाय। एरंजाड मोहपाडा संघ देखील सज्ज आहे सामना खेळण्यासाठी। या पुढील ज्या संघाने एकतर्फी सामना जिंकला पहिला सामना, पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल। धावसंख्या आहे धावफलकावरती 18, 19 धावा आहेत। आणि यस येतोय हा डॉट बॉल। सामना झालाय फिनिश, सामना जिंकलेला आहे जय हनुमान एरंजाड संघाने। सलग 2 विजय मिळवलेत, अभिनंदन जय हनुमान एरंजाड संघ। हार्ड लक जय हनुमान ढोके संघ। आपण देऊया पुढील सामन्यासाठी शुभेच्छा एरंजाड संघाला आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आपण देऊया जय हनुमान ढोके संघाला। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे 21 धावांची विस्फोटक इनिंग साकारली प्रसाद म्हात्रे। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि अविनाश राणे यांच्यासाठी एका षटकारासाठी 500 रुपये आहेत। आगरी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष पंकजी लक्ष्मण मेहर यांच्याकडून 500 रुपये देखील आहेत अविनाश राणेसाठी। तर अविनाश आपण देखील या आणि या सामन्याचा मॅन